मग तो निर्माण करतो आपली स्वतःचीच एक तेजाळलेली पाऊलवाट, सगळ्या रुळलेल्या आणि मळलेल्या जगण्याच्या वाटा सोडून. तो आम्हाला नेहमी आवाहन करत असतो, आम्ही बिघडवलो तुम्ही बिघडा ना. मित्रांनो, अशा या स्वप्नवेड्यांसोबत आपणही 2 पावलं चालावं यासाठीचाच हा छोटासा प्रयास. पुढील प्रवासाकरता आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा प्रयासतर्फे मी निर्मलपर्यंत पोहोचवतोय. ज्यांच्याकडे रोजचा एक 60,000 किलो चहा तयार होतो आणि त्याशिवाय बऱ्याच वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये हा ग्रुप आहे, तर ते पण या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे मुख्यत्वे जालन्याचा ग्रुप एक येतोय. त्याशिवाय पाण्याशी रिलेटेड आणखीन काम केलेली काही मंडळी ती पण येणार आहे. औरंगाबादला एक आनंद असोलकर नावाचे इंजिनियर मित्र आहे, त्यांनी एक पूर्ण नदी नव्याने जिवंत करायचं काम हाती घेतलं. 4.5 किलोमीटरची नदी परत पुनरुज्जीवन करायचं काम हाती गेलं. 2.25 किलोमीटरचं काम झालेलं आहे जवळपास आतापर्यंत. ते पण येणार आहे. त्यामुळे पाण्याच्या बाबत वेगवेगळ्या ठिकाणी जे प्रयोग केले गेले त्यातली मंडळी येणार आहेत. त्याशिवाय आणखीन काही आयडॉल्स, डॉक्टर विकास आमटे मोस्ट प्रॉबॅबली 13 तारखेला किंवा 14 तारखेला सकाळी येतील या ठिकाणी. त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी होकार दिलेला आहे. डॉक्टर अशोक बेलखोडे किनवट, नांदेड जिल्ह्यामध्ये सर्जन आहेत आणि जे अनेक वर्षांपासून त्या ठिकाणच्या आदिवासी क्षेत्रामध्ये काम करतात ते येणार आहे. त्याशिवाय इतर अनेक मंडळी बाहेरची या शिबिरादरम्यान या ठिकाणी आपल्याशी भेटायला, बोलायला, यवतमाळकरांनी जो काय पराक्रम केला तो बघायला आणि आपल्यासोबत स्वतःचे अनुभव शेअर करायला या ठिकाणी येणार आहे. त्याचे थोडंसं डिटेल, नाव जरा अवघड आहे आणि जरा दुर्मिळ पण आहे. तुम्ही जर गुगलवरती वगैरे सापडलं तर फार काही यजुर्वेंद्र सापडणार नाही. त्यामुळे फार हुशार आहे. मला वाटतं त्या कोणी नाव ठेवलं त्याच्या आईवडिलांनी फार विचारपूर्वक ठेवलं असावं कदाचित. त्यांना तेव्हा कदाचित आयडिया असावी की गुगल पुढे येणार आहे आणि मग आपला मुलगा असा वर आला पाहिजे टॉपला. ओके, जळगावचा आहे मूळ, जेमतेम 35चा आहे, वय काही फार नाही, माझ्यापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे आणि अतिशय डायनॅमिक आहे. म्हणजे डायनॅमिक वगैरे शब्द त्याच्यासाठी फार सौम्य पडतात, म्हणून मी त्याच्यासाठी एक विशेष शब्द शोधून काढला आणि तो वयाच्या अधिकाराने तो मी वापरतो सगळीकडे, की यजुर्वेंद्रचं सगळंच काम भूतासारखं आहे. ओके, त्याचा आवाकाच सगळा भूतासारखा आहे. त्याहून सौम्य शब्द त्याच्या पर्सनॅलिटीला काही फार मानवत नाही. त्याची झेप आणि आवाका प्रचंड मोठा आहे. म्हणजे एखादी गोष्ट का त्याच्या डोक्यात शिरली, म्हणजे भूत एखादं त्याच्या डोक्यात आलं की तो पछाडला जातो आणि तो पछाडला गेला की तो अनेकांना पछाडतो. म्हणजे भूत जसं मानगुटीवर बसते ना, तसं यजुर्वेंद्रचं भूत का एकदा मानगुटीवर बसलं तर मग सुटत नाही, अशी स्थिती आहे. हजारो तरुणांना दिशा द्यायचं काम तो करत असतो आणि अगदी कमी वयात त्यांनी हे काम सुरुवात केलं आणि आज वयाच्या 35व्या वर्षीपर्यंत मला असं वाटते फक्त जो एकच जिल्हा राहिलेला होता महाराष्ट्रातला यजुर्वेंद्रचा, बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये तो जाऊन आलेला आहे. फक्त यवतमाळ बाकी होतं आणि आज आनंद आहे की आज यवतमाळमध्ये शेवटचा जिल्हा पण आज त्याचा या ठिकाणी पूर्ण होतोय. महाराष्ट्रातले सगळे जिल्हे. ओके, त्याच्या बोलण्यातनं बाकी बऱ्याचशा गोष्टी कळतीलच आपल्याला. जालन्याच्या घाणेवाडीच्या
त्या कामामध्ये पण यजुर्वेंद्रचा रोल होता. यजुर्वेंद्र त्या ठिकाणी पण होता दिवसभर आणि त्याची मुलं पण होती त्या ठिकाणी. आणि बेसिकली तो पेटवायचंच काम करतो, म्हणजे ती त्याची स्ट्रेंथ आहे, खास एक्सपर्टीज आहे. तरुणांच्या मनात जिथली निराशा दूर पळवणं आणि चेतनेचा अंश पेटवणं हे त्याला छान जमते. प्रत्येकाला त्याच्यामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टी दाखवून देणं हे त्याला छान जमते. तो तरुणांसोबत त्याचं छान जमते, पालकांशी छान बोलतो तो, आणि अखंड भ्रमंती त्याची चालू असते. काल सकाळी अकोल्याला होता, संध्याकाळी अमरावती, आज नागपूर, आता यवतमाळ, उद्या नाशिक, परवा मुंबई, असं त्याची 10-12 दिवस भ्रमंती कायम चालू असते. यजुर्वेंद्र, आपण सुरुवात करूया. आज तू पहिल्यांदाच यवतमाळ जिल्ह्यात आलाय, तर काय वाटतंय तुला? नमस्कार सगळ्यांना, माझा खूप मनापासून नमस्कार. मला खूप छान वाटतं. पण मला माझा जेव्हा परिचय करून दिला जातो तर तो असा करून दिला जात होता आतापर्यंत, महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यांमध्ये ज्यांची व्याख्यानं होतात आणि झालेली आहेत, आता ते 36 जिल्ह्यात होईल असं मला वाटतंय. आणि हा यवतमाळ एकच जिल्हा की जिथे मी कधीच आलेलो नाही. तिथली लोक मात्र मला खूप वेळा भेटत राहिली. कावलकर सर आहेत आणि सगळी लोक, आम्ही 1-2दा बाहेर भेटलो. सरही सांगायचे की आपल्या प्रयासचं, आय एम पार्ट अँड पार्सल ऑफ प्रयास मुवमेंट, की तिथे खूप छान काम आहे आणि मी कधीच यवतमाळ आलो नव्हतो. त्यामुळे मला आज इकडे येऊन खूप छान वाटतंय. आणि मी तुम्हाला एवढी खात्री देतो, तुम्हाला 2 तासानंतर तुम्हाला पण खूप छान वाटेल. थँक्यू. निश्चित. आपण सुरू करूया. तुझी सुरुवात, खानदेशातला तू, एरंडोलचा जन्म, नंतर पुण्यात गेला, तर जरा तिथपर्यंतचा प्रवास. माझा एक बेसिक परिचय अगोदर देतो. मी मूळचा एरंडोलचा आहे. एरंडोल हे जळगाव जिल्ह्यातलं एक तालुक्याचं गाव आहे. माझं संपूर्ण शिक्षण तिथे झालेलं आहे. माझे वडील डॉक्टर होते आणि खूप एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पुढे असणारे आमच्या तालुक्यातले डॉक्टर होते. जसे आज तुम्ही इथे वेगवेगळी कामं करतायत तसं ते करणारे होते. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण मराठी मीडियमच्या शाळेमध्ये झालेलं आहे. 10वी नंतर मला घरून सांगण्यात आलं की तू सायन्स घे, आणि मला ते घ्यायचं नव्हतं. पण त्यांनी पुन्हा सांगितलं की नाही, तुला सायन्स घ्यावं लागणार. मला नंतर असं वाटलं की कदाचित डॉक्टरांच्या मुलांना कंपल्सरी असेल, म्हणून मग मी ते घेतलं आणि 11वी-12वी कसं तरी पूर्ण केलं. पण मी हुशार खूप होतो, म्हणजे लहानपणापासूनच खूप हुशार. मला 12वीला 53% होते. इतका हुशार होतो. आपल्याकडे हुशारी कायम मार्कांवर मोजतात. लोक शिकलेले असून सुद्धा काहीच समजत नाही अशी वागतात आणि मार्कांवरून मुलामुलींची हुशारी मोजतात. तेव्हा मला त्यांची फार कीव येते. पण मी हुशार होतो फार. टाळ्या वाजवा अशा वाटल्या कोणाला तरी. आणि 12वी पर्यंत सायन्समध्ये असे दिवे लागल्यामुळे नंतर मग माझ्या मनासारखं त्यांनी मला करू दिलं. मी ग्रॅज्युएशन केलं. मला असं वाटतं काहीतरी संबंध आहे. म्हणजे आमचा मधुकर दस, त्याला पण 48% मार्क मिळाले म्हणून तो काहीतरी वेगळा केला. नाही तर तू पण कुठेतरी एका ठिकाणी जाऊन बसला असताना आजचा यजुर्वेंद्र नसता हाती लागला कदाचित. जे होते ते चांगलेच होते. अच्छा होता. त्यामुळे 50% मार्क मिळवणं पण चांगलं आहे. अच्छा समजा. अच्छा होता. 12वी माझी सायन्स मधून झाली. मी ॲज अ करिअर काउन्सिलर काही गोष्टी आज सांगेल. मला खूप मुलं मुली आणि पालकही समोर दिसत आहेत. त्यानंतर मला इंग्लिश विषय खूप आवडायचा, इंग्रजी विषय आवडायचा, आणि मला मॅथ्सचं माझं काही फार जमलं नाही. तर कोणाकोणाचं जमत नाही, हातवर करा मॅथ्सचे. हा भरपूर फैललेला रोग आहे. याचे कारण आता मी सगळं रिसर्च करतोय, शोधतोय चांगल्या पद्धतीने. मला न आवडण्याचं एक कारण होतं, आम्हाला एक शिक्षक होते मॅथ्सचे, ज्येष्ठ शिक्षक, आणि प्रचंड स्ट्रिक्ट होते. पूर्वी कसे स्ट्रिक्ट असायचे, पूर्वी म्हणजे 15-20 वर्षापूर्वी, तुम्हाला माहित नाही अजून. तर बाबा खतरनाक होते एकदम. आणि ते वर्गात यायचे, आम्ही 8वी-9वीला असायचो. आता मला एक सांगा, 8वी-9वीचे मुलं काय ध्यान वगैरे करून बसतील का वर्गात?
आम्ही मस्ती करायचो प्रचंड. ते वर्गात यायचे, मग आम्हाला समजायचं नाही की ते आलेत. मग ते यायचे, खूप रागवायचे, प्रचंड बोलायचे, षष्टी प्रत्यय देऊन बोलायचे. ठीक आहे. इंग्लिश मिडियमचं कोण आहे तुमच्यापैकी? तुम्हाला मोठा प्रॉब्लेम आहे. आता तुम्हाला षष्टी प्रत्यय समजणार नाही. असो, मी तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे. आणि तरी आम्ही शांत बसायचो हळूहळू. मग ते रागवायचे अजून की मूर्खांनो इकडे लक्ष द्या, हा गणित विषय, गणित इतिहास भूगोल वाटला का? कठीण विषय असतो. मी याचा असा अर्थ घेतला की हा बाबा 50 वर्षाचा इतका गणितात तज्ज्ञ, आणि हा जर म्हणतो हा कठीण विषय असतो तर आपला इकडे काही निभाव लागणार नाही. आणि त्या दिवसापासून जे सोडला आतापर्यंत धरलेला नाही. मग मला आर्ट्सला जायचं होतं, इंग्लिश घ्यायचं होतं. आणि इंग्लिश घ्यायचं म्हणजे तुम्हाला याला नाही जाता येत सायन्सला, मग तुम्हाला आर्टसला जाता येतं. आर्टस माहिती आहे? तुमच्याकडे नसतं, आमच्याकडे आर्टस असतं, आर्टस. तर मी आर्टस घेतलं. आणि तो किस्सा आधीच सांगून टाकतो तुम्हाला. तुमच्या यवतमाळला कशी पद्धत आहे मला माहित नाही. मला एक तुम्ही सांगा, तुमच्याकडे गावात जर कोणी वारलं तर काय करतात? ठेवायला जातात नाही मोठी मोठी लोक. ठीक आहे, स्मशानभूमीत. आणि जी राहून जातात शिल्लक, ती काय करतात? नंतर घरी जातात, दारावर. आमच्याकडे दारावर जाणे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? दारावरच म्हणतात. ठीक आहे. तर दारावर जातात. तुझं नाव मुंदडा ना? हा, येस येस. तुझं कौतुक बाबा, व्हेरी गुड. खूप मार्क्स मिळाले यार. दारावर जातात आणि असं बसतात. आणि मग ज्यांच्याकडे वारले असतील त्यांना काय झालं सगळं माहिती असतं बरं का, कारण अशा गॉसिपमध्ये अनेक लोकांचे आयुष्य जातात. ते सांगतात असं असं झालं. हो का? अरे 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 वाईट झालं फार. मग ते म्हणतात बघा ना कसं आता चांगले होते. मग ते सांगतात इकडचे मी माझ्यासारखे की आपल्या हातात काय असतं, तोच पाठवतो, तोच नेतो. काय देशपांडे साहेब? मग ते म्हणतात आमचंच कसं, कधी आयुष्यात कोणाचं वाईट केलं नाही वगैरे वगैरे, ते सगळं होतं. मग हे सांगतात की जाऊ दे आता, काय वाईट वाटून घ्यायचं, होईल सगळं व्यवस्थित हळूहळू, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. काय कोण नसतं नंतर पाठीशी. ठीक आहे. तर असं माहिती आहे तुमच्याकडे पण होत असेल. तर काय झालं माहिती आहे का, माझे वडील डॉक्टर होते, तर रोज माझ्या वडिलांकडे त्याच्यानंतर रोज किमान महिनाभर अनेक लोक यायचे, बसायचे. काय डॉक्टर साहेब कसं काय, यजुर्वेंद्रचं काय चाललंय? मग माझे वडील सांगायचे आर्ट्स घेतलं. हो का? अरे 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 बरं बरं ठीक आहे. आता काय होतं असं बऱ्याच वेळा, काय करणार, होईल त्याचंही चांगलं, तुम्ही बरंच करून ठेवलंय, काही धीर सोडू नका, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. समजलं ना? म्हणजे मैताला जसे जातात ना लोक, तसे आमच्या घरी यायचे. बरं, असं सांगण्याचं काही कारण नव्हतं की निघतो एखादा असा, कारण मी एकटा. ठीक आहे. तर आपल्याकडे असं मी आर्टच घेतलं आणि मग मी ग्रॅज्युएट झालो. मग त्याच्यावर नंतर माझ्या वडिलांनी असं सांगितलं की तुला अधिकारी व्हायचं. तर मला काही तसं फार वाटायचं नाही अधिकारी व्हावंसं, पण आता ते म्हणतायत तर केलं पाहिजे, कारण ते खूप स्ट्रॉंगली म्हणायचे. म्हणजे अतिशय कडक होते ते. तेवढंच मैत्री पण करायचे, पण चिडले की असं जिन्यावरून वगैरे खाली टाकून द्यायचे मस्तपैकी. ठीक आहे. तर त्या जुन्या आठवणी असल्यामुळे काही नाही म्हणण्याची माझी हिंमत व्हायची नाही. म्हणजे चलो अधिकारी तो अधिकारी. मग पुण्याला गेलो, MA इंग्लिश केलं तिथे. आणि तिथून मी MA इंग्लिश पूर्ण करून मग ज्ञानप्रबोधिनीला MPSC परीक्षांसाठीची तयारी करायला गेलो. पण ते तयारी करायला गेलो तर ते 4 महिने मी तयारी शिकलो आणि नंतर मीच तिथे शिकवायला लागलो. कारण मुळात माझा पिंडच असा होता, कारण मी खूप एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये असायचो. माझ्या कॉलेजला मी GS होतो, माझ्या कॉलेजचा UR होतो, युनिव्हर्सिटी काउन्सिलचा निवडणूक लढून निवडून आलेला चेअरमन होतो, बॅडमिंटनच्या टीमचा कॅप्टन होतो. हे असं जे शिबिर इथे चाललंय, आमचं पद्मालय म्हणून आहे, तिकडे भरपूर मोठं जंगल आहे, तिथे झाडं लावण्याचं काम आम्ही 10 दिवस केलं होतं. असं काय काय करायचो. त्यामुळे मीच शिकवायला लागलो आणि मग मी या क्षेत्रामध्ये आलो.
53% जे होते तुझे, आणि मग तू लगेच ग्रॅज्युएशन करताना तू युनिव्हर्सिटी टॉपर राहिला तुझ्या विषयात. हे कसं काय झालं परिवर्तन? त्यांना समजलं घरच्यांना की याला काय फोर्स करून उपयोग नाही. मला घेऊ दिलं आर्ट्स, मला आवडायचं ते फार, त्यामुळे मी ते करायला लागलो. आणि 3 गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या ज्याच्याने मला प्रचंड माझ्या आयुष्यात परिवर्तन झालं. ते 3 गोष्टी अशा होत्या. वन फाईन मॉर्निंग, संडे होता आणि माझा एक मित्र माझ्या घरी आला आणि मला म्हटला चल आपण एका ठिकाणी जाऊ. मी त्याला म्हटलं कुठे जाऊ ते अगोदर सांग. तो म्हटला गावात एक व्याख्यान आहे, आपण व्याख्यानाला जाऊ म्हटले. मी त्याला म्हटलं तुला वेळ लागलाय, रविवार सकाळ छानपैकी, आणि हे म्हणताय व्याख्यानाला जा. कॉलेजला असताना कॉलेजचे सुद्धा लेक्चर अटेंड केले जात नाही आणि हे म्हणताय रविवारी व्याख्यानाला जा. आणि व्याख्यान नावाचा भाग आहे ना, हा कॉलेज शाळेच्या मुलांच्या दृष्टीने तरी अत्यंत भयानक असतो. काही काही फार भयानक व्याख्यानावर लावतात लोक, आणि त्याला ही सगळी लोक अशी गाई मशीनसारखी वाळून घेऊन जातात. बसार आहे, तुमच्याकडे काय चालतं मला माहीत नाही, असं आम्हाला अनेक वेळा बसवलं होतं. म्हणजे एक व्याख्यान तर हिंदी साहित्यावर ऐकायला लावलं होतं आम्हाला. और काय संबंध आहे दूरदूरचा, 10वी 11वी मध्ये काय हिंदी साहित्य ऐकायचं का? आणि पुन्हा मास्तर लोक काय, तुमच्यापैकी शिक्षक कोण कोण आहे? हा हा, जातकुळ आपली भरपूर दिसते, ठीक आहे. मास्तर लोक काय करतात, मुलांना असं मध्ये बसवतात नंदुरकर साहेब, आणि असे कॉर्नरने बसतात सगळे मास्तर, म्हणजे कोणीच पळून जायला नको, म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू राहतो मध्ये. त्यामुळे त्याला म्हटलं मी नाही येत व्याख्यानला. तो म्हटला अरे फार चांगलं आहे चल. म्हटलं नाही, त्याला माझा सॉफ्ट कॉर्नर माहिती होता. मग मी फार चांगलं चांगलं खाण्याचा शौकीन आहे, खूप असं